ओबीसी सेवा संघ की ओर से चंद्रपुर में आज ओबीसी जनगणना गोलमेज परिषद आयोजित की गई। इस गोलमेज परिषद के माध्यम से कौन सी मांगे रखी गई, जानने के लिए देखते हैं ये खबर। ओबीसी सेवा संघ की ओर से चंद्रपुर में आज ओबीसी जनगणना गोलमेज परिषद आयोजित की गई। इस गोलमेज परिषद के माध्यम से ओबीसी समाज घटकों के विविध मांगे सरकार के सामने रखी गई। ओबीसी की जात निहाय जनगणना करे, मराठियों का ओबीसीकरण रोके, ऐसी मांग परिषद से की गई। आगामी समय में जरांगे पाटिल इनके विदर्भ दौरे को ओबीसी बांधवों ने तीव्र विरोध किया। इस आशय का ठराव परिषद में पारित किया गया। विदर्भ में संभावित जहर के बीजारोपण को रोकने का जरांगे पाटिल का संकल्प गोलमेज परिषद में व्यक्त हुआ। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में संयोजक एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते ने, साथ ही ओबीसी नेता अनिल डहाके ने और अधिक क्या जानकारी दी। न्याय जनगणना अजून झाली नाही, ती सन 1931 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून आम्ही सतत मागत आहोत की ओबीसीची आमची तुम्ही जी जातीय जनगणना करा, परंतु ती जनगणना अजून पावत झाली नाही। त्यामुळे या परिषदेमध्ये हा मुख्य विषय आहे, आमची ओबीसी जात गणना झाली पाहिजे। दुसरी जो विषय आहे ते मराठ्याचं जे आहे, मराठा समाजाचं जे आहे ते ओबीसीकरण होऊ नये, हा दुसरा विषय आहे। कारण जर त्यांचं ओबीसीकरण झालं तर जो मराठ्याला जे 27% आरक्षण आहे त्यामध्ये त्यांचे आरक्षण कमी होईल आणि मग मराठी त्या ठिकाणी येतील। त्यामुळे हा दुसरा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे। क्रिमिनल लेअरची जी अट आहे ती फक्त 8 लाखाची आहे। 8 लाखाची अट जी आहे ती 20 लाखापर्यंत न्यावी, हा सुद्धा विषय आजच्या याच्या जनपरिषदेमध्ये आहे। आणि हे 3-4 विषय घेऊन ही आमची आज आम्ही ही परिषद ठेवलेली आहे। करून ओबीसी समाजाचा लढा तीव्र करण्यासाठी ही ओबीसीची गोलमेज परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आज या परिषदेमध्ये आम्ही मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये, ओबीसी जनगणना झाली पाहिजेत, हा ठराव आम्ही या ठिकाणी पारित केलेला आहे। त्याचबरोबर जरांगे पाटील ज्यांनी मराठवाड्यामध्ये ओबीसी मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तोच प्रयत्न विदर्भात करण्याचा त्यांचा आहे। जरांगेंचा विदर्भ दौरा आहे आणि या विदर्भ दौऱ्याला ओबीसी समाजाचा आमचा या ठिकाणी तीव्र विरोध आहे आणि तशा प्रकारचा ठराव आम्ही या ठिकाणी पारित केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये विष पेरण्याचं काम या विदर्भामध्ये होऊ देणार नाही आणि जरांगेला आम्ही विदर्भात येऊ देणार नाही। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।